हॅलो एव्हरीवन. ह्या लेक्चरमध्ये आपण साईड डिस्टन्स हा टॉपिक कवर करणार आहोत. आणि ह्या आधी लेक्चर झाले ते ऑलरेडी ड्राईव्हवर अपलोड केलेले आहेत आणि त्याची लिंक्स तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला मी ऑलरेडी सेंड केलेली आहे. आणि त्या लिंकने तुम्ही ड्राईव्हवर जा आणि ते व्हिडिओ डाउनलोड करून ठेवा पहिल्यांदा आणि ते व्हिडिओ बघा, त्यानंतरच हा व्हिडिओ बघा, नाहीतर तुम्हाला काही समजणार नाही. त्या व्हिडिओजमध्ये आपण सगळं कवर केलेलं होतं. केम्बर्स, टाईप्स ऑफ केम्बर, पर्पज ऑफ केम्बर आणि इम्पॉर्टंट टर्म्स इन हायवेज, हे सगळं आपण शोल्डर वगैरे सगळे डेफिनेशन आपण कवर केलेल्या. त्याआधी पहिल्यांदा बघा, त्यानंतरच हा व्हिडिओ बघा. सो ह्या लेक्चरमध्ये आपण आता साईड डिस्टन्स स्टार्ट करतो आहे. साईड डिस्टन्स म्हणजे काय थोडक्यात सांगायचं तर, तुम्ही व्हेकल चालवता, बाईक चालवता, कार चालवता, तुम्हाला समोरचं रोडवरचं किती दिसतं आहे. तुम्ही व्हेकल चालवताना तुम्हाला समोरचं किती दिसतं आहे, त्याला काय म्हणतो साईड डिस्टन्स. स्ट्रेट रोड असेल तर आपल्याला समोरचं खूप दिसतं. पण समजा कर्व असेल, टर्न असेल, त्यावेळी आपल्याला समोरचं जास्त दिसत नाही, व्हिजन आपलं रिस्ट्रिक्ट होतं. त्याला काय म्हणतो आपण साईड डिस्टन्स. कर्वच्या वेळी आपल्याला स्लो चालवावं लागतं व्हेकल. स्ट्रेट रोड असेल तर आपण फास्टमध्ये व्हेकल चालवतो. त्याला काय म्हणतो साईड डिस्टन्स. तर लेंथ ऑफ कॅरेजवे म्हणजे काय सगळं डिटेलमध्ये तुम्हाला मागच्या लेक्चर्समध्ये झालेलं आहे. त्याचे डेफिनेशन झालेले आहेत, ते पहिल्यांदा बघा, नंतरच हा व्हिडिओ बघा. साईड डिस्टन्स म्हणजे काय, द लेंथ ऑफ कॅरेजवे दॅट इज विजिबल टू द ड्रायव्हर. समोर आता मी सांगितल्याप्रमाणे ड्रायव्हरला समोरचं किती दिसतंय, विजिबल आहे, त्याला साईड डिस्टन्स म्हणतो थोडक्यात. द साईड डिस्टन्स अवेलेबल फ्रॉम ए पॉईंट is the actual distance along the road surface over which a driver from a specific height above the carriageway has visibility of stationary or moving object. समजा आता ह्या डायग्राममध्येच तुम्ही बघा, ह्या डायग्राममध्येच तुम्ही बघा, इथे बघा एक हे राईट साईडने बरोबर व्हेकल येतं, ह्या ऑपोजिट डायरेक्शनमध्ये एक व्हेकल येतं. याच्या समजा हे व्हेकल येतं, याला दिसणार आहे का ह्या साईडच्या व्हेकल ड्रायव्हरला हे व्हेकल समोरचं, किंवा ह्या ड्रायव्हरला हे व्हेकल दिसणार आहे का, नाही दिसणार आहे, कारण समोर हे ऑब्स्ट्रक्शन्स आहेत भरपूर. कधी व्हेकल दिसेल हे ते ह्या ड्रायव्हरला ज्यावेळी ही कार इथे येईल जवळपास, त्यावेळी त्याला ते दिसेल. ह्याला काय म्हणतो आपण साईड डिस्टन्स. ह्या डायग्राममध्ये पण बघू शकता, हा इंटरसेक्शन आहे, इथे पण ह्या ड्रायव्हरला हे व्हेकल दिसणार नाही आहे, किंवा ह्या व्हेकलच्या ड्रायव्हरला हे व्हेकल दिसणार नाही आहे. हा प्रॉब्लेम येतो. ह्याला काय म्हणतात आपण साईड डिस्टन्स. आता टाईप्स ऑफ साईड डिस्टन्स. साईड डिस्टन्सचे बेसिक 4 टाईप्स आहेत. स्टॉपिंग साईड डिस्टन्स, त्याला नॉन पासिंग साईड डिस्टन्स पण म्हणतो. सेकंड ओव्हरटेकिंग और पासिंग साईड डिस्टन्स. थर्ड इंटरमिडिएट साईड डिस्टन्स. फोर्थ लॅटरल साईड डिस्टन्स. आता स्टॉपिंग साईड डिस्टन्स नावातच आहे, और नॉन पासिंग साईड डिस्टन्स. आपल्याला मिनिमम डिस्टन्स लागतं व्हेकल स्टॉप करण्यासाठी. म्हणजे काय, समजा हे एक व्हेकल तुम्ही ड्राईव्ह करताय, समजा एक झूम करतो, हे एक व्हेकल तुम्ही ड्राईव्ह करताय आणि समजा अचानक तुमच्या समोर एक ॲनिमल येतं, हे ॲनिमल दिसतं तुमच्या समोर येते, त्यावेळी तुम्ही जागेवर व्हेकल थांबवू शकता का, तुम्ही ब्रेक्स अप्लाय करणार, तुमची काहीतरी रिॲक्शन असणार हे ॲनिमल बघितल्यावर, त्यावेळी तुम्ही काय करणार, ब्रेक्स अप्लाय करणार. तुम्हाला समजणार पण नाही तुम्ही कधी ब्रेक्स अप्लाय करता. तुम्ही अप्लाय करता ब्रेक्स आणि व्हेकल लगेच जागेवर थांबतं का, नाही. व्हेकल इथून ते पुढेपर्यंत जाईल ना, इथपर्यंत तरी जातं, मिनिमम डिस्टन्स ते ट्रॅव्हल करते. ह्या डिस्टन्सला आपण काय म्हणतो स्टॉपिंग साईड डिस्टन्स. ह्या डिस्टन्सला आपण स्टॉपिंग साईड डिस्टन्स म्हणतो. ओके, स्टॉपिंग साईड डिस्टन्स सगळ्यांना क्लिअर झालं असेल. ओके, सेकंड आहे ओव्हरटेकिंग और पासिंग साईड डिस्टन्स. ओव्हरटेकिंग और पासिंग साईड डिस्टन्स आणि स्टॉपिंग साईड डिस्टन्सचा एक फॉर्म्युला आहे, याच्यावर तुम्हाला प्रॉब्लेम्स वगैरे पडतात. SSD म्हणजे स्टॉपिंग साईड डिस्टन्स. आपण डिटेलमध्ये याच्यावर बघूया नेक्स्ट लेक्चरमध्ये, किंवा ह्या लेक्चरमध्ये झालं तर ह्या लेक्चरमध्ये बघूया. स्टॉपिंग साईड डिस्टन्स म्हणजे काय, SSD म्हणजे स्टॉपिंग साईड डिस्टन्स इज इक्वल टू 0.278 इंटू व्ही म्हणजे डिझाईन स्पीड ऑफ व्हेकल, किती पण असेल 100 km/h, किंवा तुम्हाला गिवन असेल प्रॉब्लेममध्ये. टी म्हणजे रिॲक्शन टाईम, तुम्ही ज्यावेळी स्टॉप करा व्हेकल, कधी स्टॉप करता, अचानक तुमच्यासमोर दुसरं व्हेकल येईल किंवा ॲनिमल्स वगैरे येतात, ऑब्स्ट्रक्शन काहीतरी येतं, त्यावेळी तुम्ही स्टॉप करता, त्यावेळी तुम्हाला काहीतरी टाईम लागतो, त्याला काय म्हणतो रिॲक्शन टाईम. प्लस V² म्हणजे व्ही म्हणजे हे आपलं डिझाईन स्पीड, डिवाइड बाय 254 इंटू एफ म्हणजे कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन. फ्रिक्शन आपण डिटेलमध्ये नेक्स्ट आता पुढे बघूया फ्रिक्शन काय असतं ते. ओव्हरटेकिंग और पासिंग साईड डिस्टन्स सेकंड आहे तुमचं. ओव्हरटेकिंग और पासिंग साईड डिस्टन्स, समोरच्या व्हेकलला स्लो मुव्हिंग व्हेकलला आपल्याला ओव्हरटेक करायचं असेल तर आपल्याला मिनिमम डिस्टन्स लागतंच, त्याला काय म्हणतो आपण ओव्हरटेकिंग और पासिंग साईड डिस्टन्स. समजा इथे व्हेकल आहे B हे स्लो मुव्हिंग व्हेकल आहे आणि A2 हे फास्ट मुव्हिंग व्हेकल आहे. ह्या फास्ट मुव्हिंग व्हेकलला स्लो मुव्हिंग व्हेकलला
ओव्हरटेक करायचं असं. पण ज्यावेळी टू वे रोड असतो म्हणजे अप अँड डाऊन दोन्ही साईडला व्हेकल मूव्ह होत असतात, त्याला काय म्हणतो आपण टू वे रोड. हा टू वे रोड आहे इथे. ह्या कंडिशनमध्ये काय अपोजिट डायरेक्शनमधून पण व्हेकल येतात, त्याला कोलिजन होईल म्हणजे ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यावेळी आपल्याला सेफली ओव्हरटेक करावं लागतं. डेफिनेशन काय ओव्हरटेकिंग साईड डिस्टन्सची? The overtaking side distance is the minimum distance open to the vision of driver of a vehicle intending to overtake the slow moving vehicle ahead safely against the traffic in opposite direction. ऑपोजिट डिरेक्शनमधून जे व्हेकल येतात त्याला सेफ करून म्हणजे त्याला आपण आपटणार नाही किंवा ॲक्सिडेंट होणार नाही याची काळजी घेऊन आपण ओव्हरटेक करायची असते. इथे बघू शकता हे ओव्हरटेक इथे पण दिसते. ओव्हरटेकिंग साईड डिस्टन्स एक व्हेकल आहे, त्याला हे मागचं व्हेकल आहे ते ओव्हरटेक करते. इंटरमिडिएट साईड डिस्टन्स द डिस्टन्स विच ऑफर्ड रिझनेबल ऑपॉर्च्युनिटीज टू द ड्रायव्हर टू ओव्हरटेक अ व्हेकल अहेड विच द कॉजन इज कॉल्ड ॲज इंटरमिडिएट साईड डिस्टन्स. हे डिस्टन्स ऑपॉर्च्युनिटी म्हणजे एवढं डिस्टन्स असतं ते काय करतं फास्ट मुव्हिंग व्हेकलला ऑपॉर्च्युनिटी देतं की स्लो मुव्हिंग व्हेकलला तुम्ही ओव्हरटेक करू शकता. इथलं हे डिस्टन्स ते काय असतं इंटरमिडिएट साईड डिस्टन्स. थर्ड आहे लास्ट फोर्थ आहे लॅटरल साईड डिस्टन्स. लॅटरल साईड डिस्टन्स म्हणजे काय चौक इंटरसेक्शन्स असतात तिथे आपल्याला लॅटरल साईड डिस्टन्स असतं एवढं डिस्टन्स. ज्यावेळी समोरून सगळ्या साईडने व्हेकल्स येत असतात चौकामध्ये तुम्ही बघितलं असेल चौक असतात तिथे सगळ्या साईडने व्हेकल्स येत असतात. द साईड डिस्टन्स विच निडेड बाय अ ड्रायव्हर ऑफ ए व्हेकल हू सी अनदर व्हेकल अप्रॉचिंग द इंटरसेक्शन react and apply the brakes to bring his vehicle to dead speed at the intersection without any accident. समजा इथून एक व्हेकल येतं आहे आणि ह्या साईडनं पण एक व्हेकल येतं आहे. ह्या साईडच्या व्हेकल ह्या व्हेकलच्या ड्रायव्हरला हे व्हेकल दिसलं पाहिजे पण बऱ्याच वेळा हे दिसत नाही. कशामुळे हे मध्ये हे काय असतं ऑब्स्ट्रक्शन असतं त्यामुळे दिसत नाही. पण ते मिनिमम डिस्टन्स पाहिजे जेणेकरून इथे काय होणार नाही ॲक्सिडेंट होणार नाही. मॅक्झिमम ॲक्सिडेंट हे चौकामध्ये होतात. याला काय म्हणतो आपण लॅटरल साईड डिस्टन्स. हे 4 टाइप्स होते साईड डिस्टन्सचे. स्टॉपिंग साईड डिस्टन्स और नॉन पासिंग साईड डिस्टन्स, ओव्हरटेकिंग और पासिंग साईड डिस्टन्स, इंटरमिडिएट साईड डिस्टन्स अँड लॅटरल साईड डिस्टन्स. समजलं असेल, नाही समजलं असतील तर हा व्हिडिओ तुम्ही परत बघा आणि समजून घ्या हे सगळं. सो नेक्स्ट आहे नेक्स्ट टॉपिक आहे कर्व्स. तुम्हाला सर्वेमध्ये हे डिटेलमध्ये होईल. कर्व्स आपल्याला हे थोडंच लागतं, याच्यावर कधीतरी क्वेश्चन विचारला जातो कर्व्सवर. कर्व्स म्हणजे काय आपल्या थोडक्यात वळण, आपल्याला रस्त्याला टर्न दिसतात त्याला आपण कर्व्स म्हणतो. द जिओमेट्रिक आर्क प्रोव्हाइडेड ॲट द चेंज इन अलाइनमेंट और ग्रेडियंट ऑफ रोड आर कॉल्ड ॲज कर्व्स. इथे तुम्ही बघू शकता इथे इथून एक रोड जातो आहे. समजा हा एक रोड आहे, A to B एक हा रोड आहे, B to C हा एक रोड आहे. तुम्ही असे व्हेकल चालवू शकता का A to B B to C? तुमचं व्हेकल टर्न होईल का? इथे नाही होणार, कारण व्हेकलची बॉडी काय असते रिजिड बॉडी असते, आयर्न असतं पण लोखंड असतं ते. त्यामुळे ते काय असं फ्लेक्झिबल असतं का इथे असं टर्न होईल का? कुठचंच व्हेकल टर्न होणार नाही. त्यामुळे आपल्याला काय करावं लागतं आर्क प्रोव्हाइड करावे लागतात, कर्व प्रोव्हाइड करावे लागतात. ह्याला आपण काय म्हणतो आता ह्या डेफिनेशन तुम्हाला क्लिअर होईल. जिओमेट्रिक आर्क प्रोव्हाइडेड ॲट अ चेंज इन द अलाइनमेंट. अलाइनमेंट इथे चेंज होते बघा. अलाइनमेंट म्हणजे काय सेंटर लाईन ऑफ द रोड. इथून हे एक सेंटर लाईन जाते आणि ही एक अशी सेंटर लाईन होते, सरळ पास होते का त्यावेळी आपण आर्क नाही प्रोव्हाइड करू शकतो. पण इथे अलाइनमेंट अशी चेंज होते A to B B to C. तुम्ही डायग्राममध्ये इथे बघू शकता, इथे बघितलं तर तुम्हाला समजेल. एकच मिनिट. इथून अशी ही एक अलाइनमेंट आहे आणि इथून ही एक अशी आहे, प्लस इथून ही पुढे एक अशी येते. म्हणजे अलाइनमेंट काय होते चेंज होते. ह्यावेळी आपण असं व्हेकल चालवू शकतो आहे का? नाही. आपल्याला इथे आर्क प्रोव्हाइड करावं लागेल जेणेकरून व्हेकल असे व्यवस्थित टर्न घेईल. याला काय म्हणतो आपण कर्व. इथे तुम्ही बघू शकता रोडला इथून हा असा रोड सरळ जाईल आणि हा रोड असं वरती येईल सरळ. आपण असं व्हेकल नाही चालवू शकत, त्यामुळे इथे हा आर्क प्रोव्हाइड केलेला आहे. याला आपण कर्व म्हणतो. आता कर्वचे नेसेसिटी काय, का आपण कर्व प्रोव्हाइड करतो? आता इथे हा झाला हॉरिझॉन्टल कर्व
आणि व्हर्टिकल कर्व पण असं चढाव आणि उतार तिथे पण आपण कर्व प्रोव्हाइड करतो. इथे डायग्राम इथे बघू शकता, हा व्हर्टिकल कर्व आहे. इथे हा खाली गेला आहे, सॅगिंगमध्ये आहे, असा आहे, हा असा खाली गेला आणि असा वर येतो आहे रोड. आपण इथे काय केलं, यांनी कर्व प्रोव्हाइड केलेला आहे. याला काय म्हणतो, आता इथे पण बघू शकता, हा एक अलाइनमेंट आहे रोडची, ही सेकंड अलाइनमेंट आहे. आपण असं व्हेकल चालवू शकतो का वरती आणि असं खाली आणू शकतो का, नाही. त्यामुळे इथे हा आर्क प्रोव्हाइड केलेला आहे. याला काय म्हणतो आपण, समिट कर्व आहे, हा आहे व्हॅली कर्व. आपण हा डिटेलमध्ये बघूया आता, फक्त तुम्हाला समजण्यासाठी आता दाखवलं. हॉरिझॉन्टल कर्व अँड व्हर्टिकल कर्व आपण का प्रोव्हाइड करतो ॲक्च्युअली, तर कटिंग अँड फिलिंग यामुळे आपण मॅनेज करू शकतो, कटिंग अँड फिलिंग. त्यामुळे आपण कर्व प्रोव्हाइड करतो. समजा आता इथे हा कर्व आहे, व्हर्टिकल कर्व, इथली ही माती असेल, एक्स्ट्रा सँड हे असेल, सॉईल असेल, ते काय करतो आपण, समिट कर्ववरची एक्स्ट्रा सँड इथे आणून टाकणार ते. त्यामुळे कटिंग अँड फिलिंग काय होणार, बॅलन्स होणार. आता इथे सॅगिंग आहे, जास्त खड्डे वगैरे असेल तर इथे काय करणार, प्रोव्हाइड करून इथे असा आर्क प्रोव्हाइड करतात. हा काय होईल, इथे हा बघा, या डायग्राममध्ये बघू शकता, असा आर्क प्रोव्हाइड करू शकतो आपण सॉईल इथे फिल करून. तर यामुळे आपले काय होईल, कटिंग अँड फिलिंग बॅलन्स होईल. अजून काय होईल, the obstruction which come in the way of straight alignment can be made easier by the providing paths with the help of curve. And third, in a straight route gradient is made more comfortable and easy providing the diversion with the help of curve. काय होतं, आपण इथे कम्फर्टेबल व्हेकल्स चालवू शकतो का, असे वरती गेलं व्हेकल, असं खाली आलं, ॲक्च्युअली चालवू शकत नाही. पण तुमच्याला डिस्कम्फर्ट होईल, ते कम्फर्टेबली चालू शकत नाही. आता असे कर्व प्रोव्हाइड केल्यावर आपण कम्फर्टेबली व्हेकल चालू शकतो. तुम्ही पण जर बसने वगैरे किंवा कारने प्रवास करता त्यावेळी तुम्हाला जाणवत असेल, तुम्ही ज्यावेळी ज्यावेळी बस इथून अशी ट्रॅव्हल करते त्यावेळी तुम्ही बाहेर ढकलले जाता. थोडक्यात तुमच्यावर एक फोर्स ॲक्ट होतो, सेंट्रिफ्युगल फोर्स ॲक्ट होतो, त्यामुळे तुम्ही बाहेर ढकलले जाता. म्हणजे काय, थोडक्यात त्या कर्वची डिझाईन व्यवस्थित नसते, त्यामुळे आपण बाहेर ढकलले जातो. बऱ्याच वेळा तुम्ही रेस वगैरे बघत असाल, F1 रेस वगैरे, त्यावेळी व्हेकल्स बघा तुम्ही स्किड होतात, स्लिप आपण डिटेलमध्ये पुढे बघणारच आहोत. पण तुम्हाला थोडक्यात सांगतो आहे, ज्यावेळी व्हेकल तुम्ही टर्नवर बघत असाल, बाहेर ढकलली जातात, त्यावेळी फोर्स ॲक्ट होतो. त्यामुळे कशामुळे होतात, ती कर्वची डिझाईन किंवा व्यवस्थित नसते, किंवा आपण डिझाईन स्पीड, त्या लिमिट असतं स्पीड 80 km/h किंवा 100 km/h, ते आपण क्रॉस करतो, जास्त स्पीडने चालवतो. त्यामुळे पण आपलं व्हेकल बाहेर ढकललं जातं, स्लिप होतं किंवा स्किड होतं, बाहेर जातं, रोड सोडून बाहेर जातं. ही आहेत नेसेसिटी ऑफ कर्व. आता कर्वचे टाईप्स काय आहेत, या डिटेलमध्ये तुम्हाला सर्वेमध्ये झाले असतील कदाचित. कर्वचे 2 टाईप्स आहेत, हॉरिझॉन्टल कर्व अँड व्हर्टिकल कर्व. हॉरिझॉन्टल कर्वमध्ये बेसिक 3 टाईप्स आहेत, सिम्पल बेसिक 5 टाईप्स आहेत. सिम्पल कर्व, कंपाऊंड कर्व, रिव्हर्स कर्व, ट्रान्झिशन कर्व अँड कंबाईन कर्व. आणि व्हर्टिकलमध्ये कर्वमध्ये 2 आहेत, समिट कर्व अँड व्हॅली कर्व. नावातच आहे, समिट म्हणजे वरती जॉईन होतो, व्हॅली म्हणजे खाली. कॉन्व्हेक्स अँड कॉन्केव्ह असतं शेप त्यांचं. ठीक आहे, आपण डिटेलमध्ये बघूया आता. हॉरिझॉन्टल कर्वमध्ये सिम्पल कर्वची डेफिनेशन काय आहे, तर एक सिम्पल कर्व कन्सिस्ट ऑफ ए सिंगल आर्क कनेक्टिंग द 2 स्ट्रेट tangents. Simple curve is normally represented by the length of its radius or by the degree of curve. इथे 2 टँजंट दिसत आहे तुम्हाला, A to B एक टँजंट आहे आणि B to C, म्हणजे हे थोडक्यात आपल्या भाषेत रोड आहे. तुम्हाला याच्यात सर्वेमध्ये ते टँजंट म्हटले जातात. इथे आपण यांना रोड कन्सिडर करू. A to B हा एक रोड आहे आणि B to C हा एक रोड आहे. आणि काय करतो आपण, हे आर्कने कनेक्ट करतो. याला काय म्हणतो आपण, सिम्पल कर्व. ठीक आहे. नेक्स्ट आहे कंबाईन कर्व म्हणजे काय, यात रेडियस एकच असते, R1 एकच असेल. यात कंपाऊंड कर्व म्हणजे काय, कंपाऊंड कर्व म्हणजे त्यामध्ये रेडियस सेपरेट असतील. ह्या टँजंटसाठी एक रेडियस असेल आणि ह्या टँजंटसाठी वेगळी रेडियस असेल. हे 3 टँजंट्स असतात, एक कॉमन टँजंट्स असते. यात A compound curve consists of 2 arcs of different radius curve in same direction and laying of same side of their common tangent, their center being of same side of curve. इथे बघू शकता 3 आहेत ॲक्च्युअली टँजंट, A to M, M to N and N to C. A to M साठी आणि M to N यासाठी एक आर्क दिसतोय तुम्हाला आणि याची एक रेडियस आहे आणि एक हे कॉमन टँजंट आहे M to N अँड
N2C यासाठी एक आर्क आहे, याची पण रेडियस सेपरेट आहे. याला काय म्हणतो आपण कंपाऊंड कर्व. कंपाऊंड म्हणजे काय, दोन कर्वचे एक कंबाईन आहे तो, म्हणून त्याला कंपाऊंड कर्व म्हणतो आपण. रिव्हर्स कर्व नावातच आहे. A2P हा कर्व बघू शकता, ह्याचा कॉन्व्हेक्स शेप आहे आणि P2B हा कॉन्केव्ह शेप आहे, म्हणजे त्याचे रिव्हर्स आहे बरोबर. रिव्हर्स कर्व इज अ composed of two curves of equal or different radius bending or curving in the opposite direction. अपोजिट डायरेक्शनमध्ये ते बेंड होतात. आणि इथे पण एक कॉमन टँजंट्स असते आणि हे दोन टँजंट्स आहेत. समजा A to M हा रोड असा एक रोड आहे, M to N हा एक रोड आहे, N to B हा एक रोड आहे. आपल्याला हा कर्वने असा जॉईन करतो. हे घाटामध्ये तुम्हाला जास्त करून दिसतात रिव्हर्स कर्व. ठीक आहे. सो नेक्स्ट आहे ट्रान्झिशन कर्व. ट्रान्झिशन कर्वची डेफिनेशन काय आहे, ए कर्व ऑफ व्हॅरिंग रेडियस इज नोन ॲज ट्रान्झिशन कर्व. व्हॅरिंग रेडियस आपण या डायग्राममध्ये समजून घेऊया. नॉर्मली आपले रोड्स असतात ना, तिथे ट्रान्झिशन कर्व प्रोव्हाइड केलेले असतात. का प्रोव्हाइड करतात ते पण आपण बघूया. ट्रान्झिशन कर्व व्हॅरिंग रेडियस नावातच आहे. इथे इथून ही डायग्राम झूम करतो. इथे बघू शकता तुम्ही, ह्या डायग्राममध्ये बघा ऑलरेडी. आता हा एक ट्रान्झिशन कर्व आहे, हा पूर्ण दिसतोय ना, हा एक ट्रान्झिशन कर्व आहे. असा हा ट्रान्झिशन कर्व आहे. इथे बघू शकता ट्रान्झिशन कर्व कशाचं कॉम्बिनेशन आहे. इथून आहे एवढा सर्क्युलर कर्व असतो, तुम्हाला दिसत असेल, मार्क करतो तरी पण. हा बघा इथून इथपर्यंत हा सर्क्युलर कर्व आहे. सर्क्युलर कर्व आपण आताच बघितला. रेडियस असते एक, ती कॉमन रेडियस असते, ती असा आर्क ड्रॉ केला जातो, याला काय म्हणतो आपण, सर्क्युलर कर्व. आता हा सर्क्युलर कर्व जर आपण पुढे ड्रॉ केला, एकच मिनिट, हा जर असा आपण पुढे ड्रॉ केला, समजा हा असा पुढे असा ड्रॉ आहे, तो असा ड्रॉ करत गेला तर इथेच कुठेतरी तो जॉईन होईल आणि हा असा इथे कुठेतरी जॉईन होईल. ह्या डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता. दुसरी डायग्राम एक दाखवतो तुम्हाला, याच्यात क्लिअर नाही झालं असेल. इथे बघू शकता तुम्ही, हा एक सर्क्युलर कर्व आहे, ब्ल्यू दिसतोय तुम्हाला, साधारण निळसर कलर आहे. हा एक सर्क्युलर कर्व आहे आणि हा जर पुढे ड्रॉ केला तर आपला इथेच जॉईन होईल. हा सर्क्युलर कर्व इथे जॉईन होईल, इथे हा जॉईन होईल इथे, आणि हा इथे जॉईन होईल. पण हा कुठे जॉईन होते तुम्ही बघा, इथे जॉईन होते, पुढेपर्यंत घेतला याने. या पोर्शनला म्हणतात, इथून एवढ्या पोर्शनला म्हणतात ट्रान्झिशन कर्व. एवढ्या पोर्शनला ट्रान्झिशन कर्व म्हणतात. इथून एवढ्या पोर्शनला ट्रान्झिशन कर्व म्हणतात. का प्रोव्हाइड करतात हा ट्रान्झिशन कर्व? तुम्ही नॉर्मली बघता व्हेकल स्किड होतात, जिथे कर्व असतात तिथे काय होतात, व्हेकल रस्ता सोडून बाहेर जातात. समजा इथून एक व्हेकल येतं आहे, असं व्हेकल चालवत आहे तुम्ही, असं पुढे पुढे येत आहे आणि इथे स्पीडात व्हेकल आहे आणि अचानक तुम्ही टर्न घेतला तर काय होतं, व्हेकल रोड सोडून बाहेर जातं. पण समजा तुम्ही कर्वची जराशी रेडियस वाढवली आणि रोडच तुम्ही जरासा बाहेरून घेताय, असा बाहेरून घेताय, त्यावेळी काय होईल, व्हेकलला थोडंसं अजून फ्रिक्शन भेटेल त्या आणि व्यवस्थित रेडियस काय होईल, इथे वाढते थोडीशी, त्यामुळे इझिली काय होईल, व्हेकल टर्न होईल. म्हणून काय करतो आपण, ट्रान्झिशन कर्व प्रोव्हाइड करतो. आणि आपण बघतो बऱ्याच वेळा असं व्हेकल टर्नवरून जात असतं, त्यावेळी आपल्यावर एक फोर्स ॲक्ट होत असतो आणि व्हेकल असं बाहेर जाण्याचा प्रयत्न करत असतं. त्या फोर्सला काय म्हणतात, सेंट्रिफ्युगल फोर्स. आणि तो काउंटर करण्यासाठी आपण काय करतो, इथे हा बाहेर घेतो आणि इथे आपण सुपर इलेव्हेशन प्रोव्हाइड करतो. सुपर इलेव्हेशन म्हणजे काय ते पण आपण पुढे बघूया. ट्रान्झिशन कर्व आधी क्लिअर करून घेऊ. ट्रान्झिशन कर्व म्हणजे समजलं असेल, व्हॅरिंग इन द रेडियस. आता इथे रेडियस बघा तुम्ही, सर्क्युलर कर्वची रेडियस आपण काय करतो, व्हॅरिंग करत जातो, इन्फिनिटीपर्यंत नेतो. आपल्याला ॲक्च्युअल माहिती नाही किती वाढवतोय ती, अशी आपण हा बाहेर नेत जातो. याला काय म्हणतो आपण, ट्रान्झिशन कर्व. द रेडियस ऑफ सच कर्व व्हॅरीज फ्रॉम इन्फिनिटी टू द सर्टन फिक्स व्हॅल्यू. हे ट्रान्झिशन कर्व इज प्रोव्हाइडेड ऑन द बोथ एंड ऑफ द सर्क्युलर कर्व. इथे सर्क्युलर कर्व तुम्ही बघू शकता, याच्या बोथ एंडला आपण काय करतो, ट्रान्झिशन कर्व प्रोव्हाइड करतोय. का करतोय तर जराशी आपण रेडियस काय करतोय, वाढवतोय, जेणेकरून इझिली व्हेकल टर्न होईल, म्हणजे इझिली व्हेकल त्या कर्ववरून पास होईल. द ऑब्जेक्ट्स ऑफ प्रोव्हाइडिंग ट्रान्झिशन कर्व. काय असतं ऑब्जेक्ट ट्रान्झिशन कर्व प्रोव्हाइड करणं? ओके, द ऑब्जेक्ट्स ऑफ
ऑब्जेक्ट्स ऑफ प्रोव्हाइडिंग ट्रान्झिशन कर्व. आपण का नॉर्मली तुम्ही विचार केला तरी तुम्हाला समजेल आपण ही रेडियस इकडे का वाढवतो. तुम्ही जर स्पीडमध्ये असं व्हेकल चालवत आला तर व्हेकल काय होईल, स्किड होऊन बाहेर जाईल. एक तर अवॉइड द स्किड झालं. बऱ्याच वेळा काय होतं, जिथं कर्व्स असतात तिथे काय होतं, ओव्हरटर्न होतात, म्हणजे पलटतात व्हेकल्स, ओव्हरटर्न होतात. ते पण आपण अवॉइड करू शकतो. प्लस इथे आपण सुपर इलेव्हेशन म्हणजे काय ते आपण पुढे बघू. सुपर इलेव्हेशन पण इझिली आपण प्रोव्हाइड करू शकतो. आणि इथं व्हेकल आपण जर व्हेकल एका स्पीडमध्ये आणलं, समजा 60 km/h तुम्ही व्हेकल चालवता, तर तुम्हाला व्हेकलची स्पीड कमी करण्याची गरज नाही पडत इथं. कारण का इथं रेडियस तुम्ही ॲक्च्युअली वाढवली आहे, त्यामुळे ओव्हरटर्न होणार नाही तुमचं व्हेकल. आहे त्या स्पीडमध्ये व्हेकल तुम्ही पास करू शकता. हे आहेत ॲडव्हान्टेज, म्हणजे ऑब्जेक्ट्स आहेत, आणि याची पण ॲडव्हान्टेजेस पण हेच आहेत ट्रान्झिशन कर्वचं. नेक्स्ट आहे व्हर्टिकल कर्व. नावातच आहे चढाव उतार. आपण मागच्या वेळी ग्रॅडियंट बघितलेत. ग्रॅडियंट जर तुम्हाला नाही समजले असेल, आपण गुगल मीट घेऊ आता लवकरच. तर ग्रॅडियंट आपण मागच्या लेक्चर्समध्ये कवर पण केले आहेत, ते बघा एकदा व्यवस्थित. आता इथे डेफिनेशन आहे, द कर्व विच आर प्रोव्हाइडेड इन द अलाइनमेंट ऑफ द रोड और ट्रॅक ॲट द चेंज इन ग्रॅडियंट. जिथं ग्रॅडियंट चेंज होतो इथे बघा, इथे ह्या डायग्राममध्ये तुम्ही बघितलं तर समजेल तुम्हाला. इथे दाखवतो एकदा. इथे बघा, हा एक रोड येतोय आणि प्लस ह्या साईडनं असा पण हा एक रोड येतो. इथे काय होतं आहे, ग्रॅडियंट चेंज होतं आहे, बरोबर. उतार आहे हा असा, आणि इथून हा सरळ गेला तर हा काय भेटेल आपल्याला, चढाव भेटेल, बरोबर. तर हा ग्रॅडियंट काय होतं, चेंज होतं. आपण असे व्हेकल चालवू शकतो का, डिस्कम्फर्ट होईल. व्हेकल रिजिड बॉडी असते, ती अशी मूव्ह होणार नाही कधीच, ती फ्लेक्झिबल नसते. त्यामुळे आपल्याला इथे काय प्रोव्हाइड करावं लागेल, कर्व प्रोव्हाइड करावे लागेल. याला काय म्हणतो आपण, व्हर्टिकल कर्व. किंवा इथे दाखवतो तुम्हाला, चढाव म्हणतो आपण. इथे तुम्ही बघू शकता समिट कर्व. इथे असं एक रोड जातो इकडून, असा एक खाली येतो, समजा की इकडून हा रोड ज्याला जॉईन होतोय. तर इथे आपण असं व्हेकल नाही चालू शकत. इथे आपण या कर्व प्रोव्हाइड करतो. याला काय म्हणतो आपण, समिट कर्व. ठीक आहे, आपण आता हे डिटेलमध्ये बघूया थोडंसं. तर व्हर्टिकल कर्व, द कर्व विच आर प्रोव्हाइडेड इन द अलाइनमेंट ऑफ द रोड और ट्रॅक ॲट द चेंज ऑफ ग्रॅडियंट जिथं चेंज होतं आहे तिथे आपण हा कर्व प्रोव्हाइड करतो आहे. याचे दोन टाईप्स आहेत. टाईप्स ऑफ व्हर्टिकल कर्वमध्ये याचे दोन टाईप्स आहेत, ए समिट कर्व, बी व्हॅली कर्व. समिट नावातच आहे, वरती जॉईन होणार समिटच्या इथे, व्हॅली म्हणजे खाली, इथं जॉईन होतात. इथे ह्या डायग्राममध्ये तुम्ही ह्या समिट कर्व बघू शकता. इथे पण हा समिट कर्व आहे. समिट कर्व आताच मी डिटेलमध्ये बोललो तुमच्याशी. समिट कर्व म्हणजे काय, व्हेन टू ग्रेड मीट्स ॲट द समिटच्या इथे दोन ग्रॅडियंट काय होतात, म्हणजे दोन अलाइनमेंट्स काय होतात, मीट होत आहेत. अँड द कर्व विल हॅव कॉन्व्हेक्सिटी अपवर्ड. इथे कॉन्व्हेक्सिटी आहे बघा, अपवर्ड आहे, इन अपवर्ड डायरेक्शनमध्ये आहे. इथे बघू शकता, इथे कॉन्व्हेक्सिटी प्रोव्हाइड केलेली आहे इन अपवर्ड डायरेक्शन. ह्याला काय म्हणतो आपण, समिट कर्व. ठीक आहे, समिट कर्व. व्हॅली कर्व बरोबर त्याच्या ऑपोजिट. द व्हेन द टू ग्रेड्स और टू अलाइनमेंट्स मीट ॲट द व्हॅली और सॅक अँड द कर्व विच हॅव कॉन्व्हेक्सिटी डाऊनवर्ड. कॉन्व्हेक्सिटी बघा, कॉन्व्हेक्सिटी कॉन्केव कॉन्व्हेक्स सगळ्यांना क्लिअर असेल मे बी. कॉन्व्हेक्सिटी म्हणजे काय, हे बघा, कॉन्व्हेक्सिटी असं बहिर्वक्र म्हणतात ना कॉन्व्हेक्सिटी. कॉन्केव म्हणजे अंतर्वक्र, मराठीत सांगायचं गेलं तर. कॉन्व्हेक्सिटी म्हणजे बहिर्वक्र, बाहेरून असा बेंड आहे याला पण आहे, हा बाहेरून असा बेंड आहे बघा. याला काय म्हणतो आपण, व्हॅली कर्व. या डायग्राममध्ये तुम्ही ॲक्च्युअल रोड बघू शकता. हा आहे व्हॅली कर्व, हा आहे समिट कर्व. ठीक आहे, तुम्हाला आता आपण कर्व बघितले, आणि हे पुन्हा एकदा व्हिडिओ हा बघा. तुम्ही नाही समजलं तर मला सांगा, आपण पुन्हा हे रिपीट करूया गुगल मीटमध्ये. त्याला आपण कर्व्स का प्रोव्हाइड करतो ते पण बघितलं, डेफिनेशन बघितले, त्याचे टाईप्स बघितले कर्व्सचे. नंतर आता आपण नेक्स्ट काय बघूया, वायडेनिंग ऑफ रोड्स ऑन कर्व. ओके, सो वायडेनिंग ऑफ रोड ऑन कर्व म्हणजे काय, तुम्ही नॉर्मली बघितलं असेल, जिथं कर्व असतं तिथे रोडची विड्थ थोडीशी जास्त असते, म्हणजे बऱ्यापैकी जास्त असते. का असते, तुम्ही कधी विचार केला आहे का. तुम्ही सगळेजण बाईक चालवत असाल, जे तुम्ही कर्वच्या इथे बघितलं असेल. तुम्ही ज्यावेळी व्हेकल चालवता आणि समोरून ज्यावेळी बस येईल किंवा मोठं एखादं व्हेकल येतं, ट्रक वगैरे येतं, त्यावेळी ते आपल्या जवळ येतं. शेवटचे ज्याचे रिअर टायर्स असतात, जे
मागचे टायर्स असतात या व्हेकलमध्ये बघू शकते ते आपल्या एकदम जवळ येतात, म्हणजे समोरच्या व्हेकलच्या अपोजिट डायरेक्शनच्या व्हेकलच्या जवळ येतात. काय येतात कधी विचार केला आहे का? फ्रंट टायर्स असतात ते बाहेरून काढतात ते, पण मागचे व्हेकल्स असतात टायर्स असतात ते आपल्या व्हील्स असतात ते आपल्या जवळ येतात. काय येतात? कारण ती व्हेकल्स ह्या सगळ्या रिजिड बॉडी असतात, त्याचे बेस रिजिड असतात. पुढचं फक्त काय असतं, जे व्हेकलच्या पुढचे जे व्हील्स असतात त्या फक्त मूव्ह होतात, मागचे व्हील्स कधी मूव्ह होत नाही. तुम्ही बघितलं असेल पुढचे व्हेकल्स पुढचे व्हील्स असतात त्या टर्न्स होतात. आता ह्या डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता, दाखवतो तुम्हाला व्यवस्थित हे. इथे बघा हे पुढचे टायर्स आहेत दोन, बरोबर, पुढचे व्हील्स आहेत आणि हे मागचे व्हील्स आहेत. ह्या दोन मागचे व्हील्स आहेत. तुम्ही बघा इथे जे पुढचे व्हील्स चालत आहेत त्याचं पाथ असेल त्याचा हा ब्ल्यूमध्ये तुम्हाला पाथ दिसतं, याने हे चालतात, पण तो पाथ हे मागचे जे व्हील्स आहेत ते फॉलो नाही करत आहेत कर्वमध्ये, कुठच्याच व्हेकलचे फॉलो करत नाहीत. फोर व्हीलरमध्ये नाही फॉलो करत. ज्यावेळी शार्प टर्न असेल त्यावेळी मॅक्झिमम रिअर व्हील्स असतात ते बाहेरच येतात. त्यामुळे काय करतात इथे वाईड करतात, हा पोर्शन असतात तो वाईड करतात. इथे ह्या व्हेकल बघू शकता हे पुढचे व्हील्स आहेत ते बाहेरून जात आहेत, बरोबर रूटने जात आहेत, पण हे मागचे व्हील्स असतात ते एक्स्ट्रा पोर्शन घेतात. हा एवढा काय घेतात, हे एक्स्ट्रा पोर्शन घेतात. याला काय म्हणतो आपण? वायडनिंग ऑफ रोड. म्हणजे एवढा पोर्शन आपल्याला वाईड करावा लागतो. ठीक आहे. तर आता इथे बघू शकता ऑन व्हर्टिकल कर्व स्पेशली व्हेन देर आर नॉट अ व्हेरी लार्ज रेडियस, म्हणजे रेडियस ज्यावेळी कमी असते कर्वची त्यावेळी काय होतं, इट इज अ कॉमन प्रॅक्टिस टू वायडन द पॅवमेंट साईडली मोर दॅन द नॉर्मल विड्थ. नॉर्मल विड्थपेक्षा आपण जरासं रोडची विड्थ जास्त प्रोव्हाइड करतो कर्वच्या इथे. का प्रोव्हाइड करतो? व्हेन द व्हेकल टेक्स अ टर्न ऑन द व्हर्टिकलच्या कर्वच्या इथे जेव्हा व्हेकल टर्न हॉरिझॉन्टल कर्वच्या इथे जेव्हा व्हेकल टर्न घेतं त्यावेळी काय होतं, रिअर व्हील काय करतात, फॉलो नाही करत सेम पाथ. कोणाचा? आता फ्रंट व्हीलचा व्हेकल मागचे जे टायर्स असतात व्हील्स असतात ते फॉलो नाही करत, फ्रंट व्हील्सना फॉलो नाही करत. त्यावेळी काय होतं, ते बाहेरून असे चालतात. त्यामुळे आपल्याला काय करावं लागतं, वायडनिंग ऑफ रोड करावं लागतं. तुम्हाला क्लिअर झालं? ह्याला काय म्हणतो आपण, ज्यावेळी फ्रंट व्हील्सना मागचे व्हील्स हे फॉलो नाही करत त्याला ऑफ ट्रॅकिंग म्हटलं जातं. ऑफ ट्रॅकिंग हे नॉर्मली घडतंच कर्वच्या इथे, नॉर्मली असं होतंच. तुम्हाला जर बाईक वगैरे चालवत असेल तर तुम्हाला याचा अनुभव आलाच असेल. वायडनिंग ऑफ रोड्स ऑन कर्व का प्रोव्हाइड करतात तुम्हाला आता समजलं असेल, ही डायग्राम पण तुम्हाला समजली असेल. ओके. सो नेक्स्ट आहे सुपर इलेव्हेशन. सुपर इलेव्हेशन म्हणजे काय, तर कर्वच्या इथे एका साईडला असा रोड उंच गेलेला असतो. मुंबई गोवा हायवेला आता तुम्हाला जाणवत असेल, कर्वच्या इथे काय असतं, जिथं आउटसाईडला कर्वच्या जे आउटसाईडची बॉर्डर असते तो काय करतात, बॉर्डर ही कॉन्व्हेक्स शेप असतो ना, कॉन्व्हेक्स समजा हा कॉन्व्हेक्स शेप आहे, हा काय करतात उंच गेलेला असतो. बाहेरचा पोर्शन हा उंच करतात आणि इनसाईडचा पोर्शन हा खाली असतो. का असतं असं, का करतात? आधी डेफिनेशन बघूया. इनवर्ड ट्रान्सफर इन्क्लायनेशन प्रोव्हाइडेड टू द क्रॉस सेक्शन ऑफ कॅरेज वे ॲट हॉरिझॉन्टल कर्व पोर्शन ऑफ रोड. इनवर्ड ट्रान्सवर्स इन्क्लायनेशन, इनवर्ड त्या ट्रान्सफर डायरेक्शनमध्ये इनवर्ड इन्क्लायनेशन दिलेलं असतं. ही ट्रान्सवर्स डायरेक्शन्स आहे, आडवी ट्रान्सफर डायरेक्शन ह्या डायग्राममध्ये पण तुम्ही बघू शकता. आणि हा आउटर पोर्शन असतो, आउटसाईडचा पोर्शन असतो. इनसाईडला इनवर्ड पोर्शन आहे तो डाऊनवर्ड आहे, म्हणजे सकल आहे. आणि आउटसाईडला काय करतात, हा पोर्शन उंच केलेला असतो. असा हा काय करतात, इन्क्लायनेशन प्रोव्हाइड केलेलं असतं. का करतात हे इन्क्लायनेशन प्रोव्हाइड, तर तुम्ही रेसिंग वगैरे बघितलं असेल तर व्हेकल बाहेर स्कीड होतात, यावर फोर्स ॲक्ट होत असतो, सेंट्रिफ्युगल फोर्स ॲक्ट असतो. तो काउंटर करण्यासाठी सुपर इलेव्हेशन प्रोव्हाइड केलेलं असतं. तुम्ही नॉर्मली बघितलं असेल सगळ्या रोड्सना हे प्रोव्हाइड केलेलं असतं. हायवेजना सगळीकडे असतं. स्पीडवर डिपेंड असतं व्हेकलच्या, म्हणजे डिझाईन स्पीड असतं प्रत्येक रोडचं. हायवेज नॅशनल हायवेजना तुम्ही जास्त स्पीडने व्हेकल चालवू शकता, पण गावामध्ये आणि तुम्ही नाही जास्त व्हेकल स्पीडने चालवू शकत. त्या व्हेकल त्या रोडच्या टाईपवर तुमचं सुपर इलेव्हेशन डिपेंड असतं. इथे पण बघू शकता, हा आउटर एज आहे रोडचा आणि हा इनसाईड एज आहे. ह्याला काय करतो आपण, असं सुपर इलेव्हेशन प्रोव्हाइड केलेलं असतं. ट्रान्सफर इन्क्लाइन
पोर्शन्स आहे, इन्क्लाइंड पोर्शन्स आहे ट्रान्सफर डायरेक्शनमध्ये, असं हे व्हेकल ट्रॅव्हल होत असतं. आणि इथे ह्याला सेंट्रिफ्युगल फोर्स ह्या साईडनं ॲक्ट होत असतो. हा फोर्स बघू शकता, ग्रॅव्हिटीवर आपल्याला सेंट्रिफ्युगल फोर्स हा ॲक्ट होत असतो. हा काउंटर कधी होणार, ज्यावेळी हा फोर्स कुठे ॲक्ट होणार आहे, ह्या रोड काय करणार, काउंटर करणार आहे. जर हा फ्लॅट असेल तर काय होईल, समजा इथे हा पोर्शन असा फ्लॅटच आहे, इथे हा वरचा पोर्शनच नाही आहे, इथे इथे व्हेकल चालतं आहे तुमचं, समजा इथे असं व्हेकल चालतं आहे, तर काय होईल, इथे ज्यावेळी फोर्स ॲक्ट होईल त्यावेळी तुमचं व्हेकल असं बाहेर ढकललं जाईल, रोडच्या बाहेर जाईल आणि ओव्हरटर्न होईल. ते काउंटर करण्यासाठी काय करतात, इथे सुपर इलेव्हेशन प्रोव्हाइड करतात. आय होप सगळ्यांना समजलं असेल. आपण गुगल मीट घेऊन झालं तरी हे क्लिअर करून घेऊ नंतर, आणि तुम्ही पुन्हा एकदा हा व्हिडिओ बघा, तुम्हाला हे नक्की कवर होईल, समजेल. ऑब्जेक्ट ऑफ प्रोव्हाइडिंग सुपर इलेव्हेशन, तर काउंटर द सेंट्रिफ्युगल फोर्स. सेंट्रिफ्युगल फोर्स आता सांगितलं आपण. तुम्ही नॉर्मली बसने प्रवास करता त्यावेळी तुम्हाला जाणवत असेल, तुम्हाला जर कसा बसतो, म्हणजे बाहेर ढकलल्यासारखं होतं कर्वच्या इथे, ज्यावेळी बस वगैरे स्पीडने मूव्ह होते कर्ववर, त्यावेळी तो काउंटर करण्यासाठी आपण काय करतो, सुपर इलेव्हेशन प्रोव्हाइड करतो. ठीक आहे. आणि फास्ट मूव्हिंग व्हेकल्स असतात ते काय होतात, पाथ आपला म्हणजे रोड सोडून बाहेर जाऊ शकतात, स्किड होऊन बाहेर जाऊ शकतात. ते पण काय होतं, त्यांना पण आपण एकाच हे असतं पाथ त्यांचे आपण मेंटेन करू शकतो. आणि का टू इन्शुअर द स्मूथ और सेफ मुवमेंट ऑफ पॅसेंजर और गुड ऑफ द रोड. आपल्याला जर्क बसतो तो थोडक्यात व्यवस्थित सुपर इलेव्हेशन जर आपण प्रोव्हाइड केलं तर तो कमी होईल. टू प्रिव्हेंट द डॅमेज ऑफ इफेक्ट टू प्रिव्हेंट द डॅमेजिंग इफेक्ट ऑफ द रोड सरफेस ड्यू टू इम्प्रॉपर डिस्ट्रीब्युशन ऑफ रोड. डिस्ट्रीब्युशन पण व्यवस्थित होईल आणि मेंटेनन्स, त्यामुळे मेंटेनन्स कॉस्ट कमी होईल. आपण सुपर इलेव्हेशन कसं काय कॅल्क्युलेट करू शकतो, त्यासाठी हा फॉर्म्युला आहे. यावर कधीतरी एक्झाम्पल विचारलं जातं. ई प्लस एफ. ई म्हणजे सुपर इलेव्हेशन, एफ म्हणजे कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन, ई म्हणजे सुपर इलेव्हेशन, लक्षात ठेवा. इज इक्वल टू व्ही स्क्वेअर, मग अशी सांगितलं डिझाईन स्पीड, आर म्हणजे रेडियस, डिवाइड बाय 127 इंटू आर. हा फॉर्म्युला महत्त्वाचा आहे. प्लस वरचा स्टॉपिंग साईड डिस्टन्सचा, तो एक फॉर्म्युला महत्त्वाचा आहे. ठीक आहे. हे आपण आता बघितलं. आणि हा कॅरेज वे, रोडवे, शोल्डर याची डेफिनेशन आपण ऑलरेडी बघितलेले आहे, ते व्यवस्थित बघून घ्या. आता इथे क्रॉस सेक्शन ऑफ नॅशनल हायवे इथे दाखवलेला आहे. कॅरेजवेची लेंथ किती असतं, 7 मीटर असतं. शोल्डरचे लेंथ किती असतं, 2.5 मीटर. बोथ साईडला शोल्डर्स असतात. 2.5 मीटर प्लस 2.5 मीटर किती झाले, 5. 7 + 5 12 मीटर. रोडवे म्हणजे काय, कॅरेजवे प्लस शोल्डर्स दोघांची ॲडिशन केली तर काय होतं आपलं रोडवे. ह्याची डेफिनेशन तुम्हाला झालेली आहे, साईड स्लोप पण झालेला आहे. ही क्रॉस सेक्शन ऑफ नॅशनल हायवे सगळ्यांनी ड्रॉ करायचं आहे आणि मला सेंड करायचं आहे मेल आय डीवर. मेल आय डी तुम्हाला मी पाठवतो, ऑलरेडी पाठवलेला आहे ग्रुपवर तुमच्या, तरी पण परत एकदा पाठवतो. साईड ड्रेनेज वगैरे ही डायग्राम तुम्ही ड्रॉ करा, एक्झामला विचारली जाते. मॅक्झिमम वेळेस ही डायग्राम विचारली जाते आणि एक्झाम्पल्स पडतात तुम्हाला, ते आपण पुढे सॉल्व करूया. ही कशामध्ये आहे, इम्पॅक्टमेंटमध्ये आहे. इथे भर टाकलेली तुम्हाला दिसते. यामध्ये इम्पॅक्टमेंट म्हणजे भर, कटिंग म्हणजे कट करतो पोर्शन आणि खाली रोड आपण कन्स्ट्रक्ट करतो. फॉर्मेशन ऑफ लँड विड्थ 30 to 60 मीटर. ठीक आहे. तर हा कॅरेजवे आहे, हा रोडवे आहे, शोल्डर्स हे महत्त्वाचे पोर्शन्स आहेत. बाउंड्री स्टोन हे तुम्ही ड्रॉ करा व्यवस्थित आणि मला सेंड करा. ऑलरेडी मी तुम्हाला हे व्यवस्थित सांगितलेलं आहे मागच्या लेक्चरमध्ये. कटिंगमध्ये हा पोर्शन बघा, रोड बघा खाली आहे. नॉर्मली हाईट किती आहे बघा, एवढी आहे. रोड पोर्शन ॲक्च्युअली इथे आला पाहिजे होतं, पण हा कट करून एवढा खाली कन्स्ट्रक्ट केलेला आहे. इथे पण हा पोर्शन कॅरेजवे, हा शोल्डर इथे दाखवलेला, हा शोल्डर दाखवतो तुम्हाला व्यवस्थित. इथे बघू शकता हा पोर्शन, हा शोल्डर इथे मेन्शन केला आहे. हा कॅरेजवे, ज्यावर व्हेकल ॲक्च्युअली मूव्ह होतात त्याला कॅरेजवे म्हणतो. आणि शोल्डर प्लस कॅरेजवे काय होतो, रोडवे होतो. रोड लँड विड्थ सगळं तुम्हाला व्यवस्थित झालेलं आहे, ते तुम्ही बघा. आणि इथं मेजरमेंट दिलेली आहेत बघा, ह्या डायग्राममध्ये तुम्हाला मेजरमेंट दिले आहेत. कॅरेजवेची विड्थ किती असते तर 7 मीटर इन केस ऑफ नॅशनल हायवे. नॅशनल हायवेज तुम्हाला विचारला जातो, बाकीचे नाही विचारले जात. शोल्डरची 2.5 मीटर असते विड्थ, हे दोन लक्षात ठेवा. आणि फॉर्मेशन लँड किती असते 30 to 60 मीटर असते. हे सगळं लक्षात ठेवा. 3च व्हॅल्यू तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. हे 100% तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं जातं आणि एक्झाम्पल्स विचारले जातात.
आणि आता थोडंसं मगाशी आपण फ्रिक्शन म्हणत होतो, एफने डिनोट केलं जातं कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन. ॲक्च्युअली फ्रिक्शन म्हणजे काय, ज्यावेळी आपण व्हेकल चालवतो रोडवर, त्यावेळी आपण ज्यावेळी ब्रेक्स अप्लाय करतो त्यावेळी काय होतं, आपलं व्हेकल रोडवर स्किड होतं नॉर्मली. हे समजून घेण्यापेक्षा एक सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, तुमचं व्हेकल मूव का होतं रोडवर, ज्यावेळी तुमच्या रोड आणि तुमच्या व्हेकलच्या टायरमध्ये फ्रिक्शन होणार त्यावेळी तुमचं व्हेकल पुढे मूव्ह होणार. जर फ्रिक्शनच नाही झालं तर तुमचं काय होईल, व्हेकल जाग्यावरच फिरत राहील, म्हणजे तुमचे टायर्स काय होतील, स्लिप होत राहतील जाग्यावरच. फ्रिक्शन का पाहिजे तुम्हाला आता समजलं, जर की विदाउट फ्रिक्शन तुम्ही व्हेकल चालूच शकत नाही आहे, रोडवर तुम्ही व्हेकल चालू शकत नाही. लॅक ऑफ ॲडेक्वेट फ्रिक्शन कॉजेस स्लिपिंग अँड स्किडिंग. फ्रिक्शनशिवाय तुम्ही व्हेकल रोडवर चालू शकत नाही. फ्रिक्शन म्हणजे तुम्हाला समजलं असं. स्लिप म्हणजे काय, नॉर्मली काय होतं, ह्या डायग्राममध्ये बघा, डायग्राम नंतर बघू, आधी हे बघूया, डेफिनेशन बघूया. विल रिव्हॉल्व्स मोर दॅन करस्पॉन्डिंग लॉंगिट्युडिनल मुवमेंट. म्हणजे स्लिप म्हणजे काय, थोडक्यात समजा एक व्हेकल चालते, एक समजा एक टायर आहे, हा नॉर्मल कंडिशनला याला समजा आपण 5 रोटेशन दिले, तर नॉर्मली एवढं त्याने डिस्टन्स ट्रॅव्हल केलं काय पाहिजे नॉर्मल कंडिशनच्या वेळी. पण स्लिप होतं म्हणजे रोडला काय होतं, इथं फ्रिक्शन, समजा इथे ऑइल पडलेलं आहे किंवा तिथं फ्रिक्शन भेटत नाही, चिखल आहे तिथे असं समजा, त्यावेळी काय होतं, आपलं जे व्हील असतं ते रोटेट होत राहतं एकाच जागेवर. समजा हे 5 वेळा रोटेट झालं तरी पण ते डिस्टन्स ट्रॅव्हल करत नाही, ते थोडंसं डिस्टन्स ट्रॅव्हल करतं एवढंच. 5 वेळा ते रोटेट होतं त्यावेळी नॉर्मल कंडिशनला असतं तर त्याने एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल केलं पाहिजे होतं ना, पण ते करत नाही डिस्टन्स, ते स्लिप होत राहतं जाग्यावर. याला आपण काय म्हणतो, स्लिपिंग कंडिशन. का होते हे, लेस फ्रिक्शन बिटवीन ग्राउंड अँड व्हील. ग्राउंड आणि व्हीलमध्ये ह्या लेस फ्रिक्शन असतं, त्या कंडिशनला काय होतं, व्हेकल स्लिप होतं. स्लिप तुम्हाला समजलं असेल. आता स्किड म्हणजे काय, समजा ह्या व्हील आहे, ह्याला आपण 5 रोटेशन दिलं तरी पण ते व्हेकल काय होतं, नॉर्मल कंडिशनपेक्षा पुढे जातं. हे व्हील नॉर्मल कंडिशन एवढं डिस्टन्स, समजा 5 मीटर डिस्टन्स ट्रॅव्हल केलं पाहिजे होतं, पण हे किती करते, 7 मीटर डिस्टन्स ट्रॅव्हल करते. म्हणजे काय होतं, व्हेकल स्किड होतं आहे. नॉर्मल 5 एकदा रोटेशन केल्यावर समजा 1 मीटर म्हणजे 1 फूट पुढे गेलं पाहिजे, पण 1 फूट पुढे न जाता ते 2 फूट पुढे जाते. म्हणजे काय होतं, ते पुढे होत जाते, स्किड होत जाते थोडक्यात. याला आपण काय म्हणतो, स्किड म्हणतो आहे. स्किडचं डेफिनेशन बघूया. व्हील रिव्हॉल्व लेस दॅन करस्पॉन्डिंग लॉंगिट्युडिनल मुवमेंट. व्हील रोटेटच होत नाही. आपण बघा, ज्यावेळी ब्रेक अप्लाय करतो त्यावेळी काय होतं, व्हील फिरत नाही तरी पण आपलं व्हेकल काय होतं, पुढे मूव्ह होतं. कशामुळे होतं, त्यालाच आपण काय म्हणतो, स्किड म्हणतो. कशामुळे होतं, ते फ्रिक्शन लेस असतं. टायर आणि टायर म्हणजेच व्हीलमधलं आणि रोडमधलं फ्रिक्शन कमी असतं, त्यावेळी काय होतं, ते स्किड होत जातं. स्किड आणि स्लिपमध्ये थोडासा फरक आहे, समजून घ्या तो. स्लिप म्हणजे काय, डिस्टन्स ट्रॅव्हल होत नाही, जागेवरच व्हील फिरत राहतं. स्किड म्हणजे काय, ज्यावेळी आपण ब्रेक्स अप्लाय करतो व्हील थांबतं फिरायचं, पण ते स्किड होत जातं, पुढे डिस्टन्स ते ट्रॅव्हल करत जातं, त्याला आपण स्किड म्हणतो. स्लिप आणि स्किड तुम्हाला समजलं असेल. आता स्टॉपिंग साईड डिस्टन्सवरचे आपण एक एक्झाम्पल बघूया. समर 2019 मागच्या एक्झामला पडलेलं एक एक्झाम्पल आहे. कॅल्क्युलेट द सेफ स्टॉपिंग साईड डिस्टन्स फॉर ए डिझाईन स्पीड ऑफ 50 km/h फॉर ए two-way traffic in single lane road. Two-way traffic in single lane road. Assume friction 0.37, reaction time 2.5 सेकंड. ठीक आहे, सगळं हे गिवन असतं. सेम असंच एक्झाम्पल तुम्हाला पडेल एक्झामला. आता इथे गिवन डाटा मी लिहून ठेवला आहे. डिझाईन स्पीड डिनोटेड बाय व्ही 50 km/h, कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन एफ 0.37, रिॲक्शन टाईम 2.5 सेकंड. आता टू वे ट्रॅफिक मगाशीच आपण डिस्कस केलं आहे. टू वे ट्रॅफिक आणि वन वे ट्रॅफिक. वन वे ट्रॅफिक म्हणजे काय, आपण आता मुंबई गोवा हायवे बघताय, तिथे 2 लेन्स आहेत. वन वे ट्रॅफिकसाठी आपण इझिली तिथे ओव्हरटेक करू शकतो, कारण तिथे समोरून व्हेकल येत नाही. इथे मी 3 लेन दाखवलेत बघा, लेन 1, 2, 3. एक रोड आहे, याचे 3 लेन आहेत. इथून काय होतात, हे व्हेकल मूव्ह होतात. इथे इझिली तुम्ही कुठे पण ओव्हरटेक करू शकताय का, कारण ऑपोजिट डायरेक्शनमध्ये अजून व्हेकल येत नाही. याला वन वे रोड. पण टू वे रोड, जुना आपला मुंबई गोवा हायवे, तिथे काय होतं, एकाच रोडचे 2 पार्ट केलेले होते आणि अपवर्ड डायरेक्शन आणि डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये आपले काय होत होते, व्हेकल मूव्ह होत होते. इथे ओव्हरटेक करताना आपल्याला काळजी घ्यावी लागते. आणि इथे 2 पार्टमध्ये एकच रोड काय केला आहे, डिवाईड केलेला आहे. याला काय म्हणतो आपण, टू वे रोड. ठीक आहे, 2 डायरेक्शनमध्ये 2 वे आहे तिथे, अपवर्ड डायरेक्शन आणि डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये काय होतात, व्हेकल मूव्ह होतात. आता ह्या प्रॉब्लेममध्ये काय म्हटलं आहे त्यांनी, टू वे रोड.
इन सिंगल लेन ट्रॅफिक, म्हणजे इथला हा रोड म्हटला आहे त्यांनी, टू वे ट्रॅफिक म्हटलं आहे त्यांनी. ठीक आहे, तर टू वे ट्रॅफिक, तुम्हाला टू वे ट्रॅफिक आता क्लिअर झालं असेल. स्टॉपिंग साईड डिस्टन्स याचा फॉर्म्युला आहे, लक्षात ठेवा. 0.278 इंटू व्ही इंटू टी प्लस आहे तिथे V²/254F प्लस, लक्षात ठेवा तिथे प्लस आहे. बरेच जण मल्टिप्लाय करतात तिथे, मागची बॅच होती त्यांनी बऱ्याच जणांनी इथे मार्क्स घालवले, प्लस केला आहे तिथे. आणि स्टॉपिंग साईड डिस्टन्स SSD म्हणजे स्टॉपिंग साईड डिस्टन्स, व्ही म्हणजे डिझाईन स्पीड, टी म्हणजे रिॲक्शन टाईम, एफ म्हणजे फ्रिक्शन. तर स्टॉपिंग साईड डिस्टन्स इज इक्वल टू 0.278 जशाच्या तसा पुट केला इथे. व्ही डिझाईन स्पीड गिवन आहे तुम्हाला प्रॉब्लेममध्ये, किती आहे 50 km/h, इथे 50 मी लिहून घेतलं, इंटू रिॲक्शन टाईम गिवन आहे 2.5 प्लस इन ब्रॅकेट 50² म्हणजे डिझाईन स्पीड डिवाइड बाय 254 इंटू फ्रिक्शन, कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन 0.37 गिवन आहे तुम्हाला. जर तुम्ही हे कॅल्सीट टाकला आणि पुढे सॉल्व केलं तर ॲन्सर किती येतो, SSD इज इक्वल टू 61.35 मीटर फॉर वन वे ट्रॅफिक. हे लक्षात ठेवा. हे कशासाठी आपण कॅल्क्युलेट केलं आहे, वन वे ट्रॅफिक. वन वे ट्रॅफिक म्हणजे काय, एकाच डिरेक्शनमध्ये फ्लो होते. वन वे ट्रॅफिकमध्ये आपल्याला स्टॉपिंग साईड डिस्टन्स जास्त लागत नाही, कारण काय एकाच डिरेक्शनमध्ये सगळे व्हेकल फ्लो मूव्ह होत असतात. त्यामुळे तुम्ही ओव्हरटेक करताना समजा अचानक तुम्हाला समोर एक व्हेकल दिसतंय, ते तुम्हाला व्हेकल ओव्हरटेक करताना प्रॉब्लेम येतो, त्यामुळे तिथे जास्त काय हे लागत नाही. पण अपोजिट डायरेक्शनमधून जर व्हेकल येत असेल त्यावेळी तुम्हाला जास्त डिस्टन्स लागणार आहे, तिथे तुम्हाला जास्त काळजी घ्यावी लागणार आहे ओव्हरटेक करताना. त्यामुळे स्टॉपिंग साईड डिस्टन्स इन केस ऑफ टू वे ट्रॅफिक इन सिंगल लेन रोड, त्यावेळी तुम्हाला डिस्टन्स काय लागणार आहे, डबल लागणार आहे, एवढं लक्षात ठेवा. 2 इंटू स्टॉपिंग साईड डिस्टन्स फॉर वन वे ट्रॅफिक इंटू 2 इंटू 61.35 किती लागणार आहे, 120.70 मीटर, म्हणजे 122.70 मीटर, म्हणजे 123 मीटर आपल्याला डिस्टन्स ओव्हरटेक करण्यासाठी लागणार आहे इन केस ऑफ टू वे ट्रॅफिक. वन वे ट्रॅफिकसाठी आपल्याला 61.35 मीटर डिस्टन्स आपल्याला चालेल. पण टू वे ट्रॅफिकमध्ये, ठीक आहे, टू वे ट्रॅफिकमध्ये आपल्याला जास्त डिस्टन्स लागणार आहे. कारण काय, तर अपोजिट डायरेक्शनमध्ये पण व्हेकल येतात ना. इथून समजा ह्या व्हेकलला समोरच्या व्हेकलला दाखवतो तुम्हाला डायग्राफमध्ये, इथे हे फास्ट मूव्हिंग व्हेकल आहे. ह्या व्हेकलला जर ह्या स्लो मूव्हिंग व्हेकलला ओव्हरटेक करायचं आहे तर ह्या समोरच्या व्हेकलची पण काळजी घेतली पाहिजे ना त्याने. इथे आपण आपटणार नाही, ॲक्सिडेंट होणार नाही, त्यामुळे आपल्याला इथे डिस्टन्स काय लागणार आहे, जास्त लागणार आहे. पण वन वेमध्ये तसं नसतं. वन वेमध्ये आपण इझिली ओव्हरटेक करू शकतो, कारण काय हे सगळे व्हेकल एकाच डिरेक्शनमध्ये मूव्ह होत असतात, तिथे जास्त साईड डिस्टन्सची गरज नसते स्टॉपिंग साईड डिस्टन्सची. ठीक आहे, स्टॉपिंग साईड डिस्टन्स तुम्हाला समजलं असेल. इथे काय होतं आहे, हे समोरून एक व्हेकल येतं आहे, त्यामुळे हे पण कितीतरी डिस्टन्स ट्रॅव्हल करणार आहे ना समोर, आपण पण काहीतरी डिस्टन्स ट्रॅव्हल करणार आहोत, त्यामुळे डिस्टन्स काय होतं आहे, कमी होतं आहे. याची आपण काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे आपल्याला डबल स्टॉपिंग साईड डिस्टन्स लागतं आहे, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. हे होतं एक एक्झाम्पल. अजून एक एक्झाम्पल सॉल्व करूया आपण यावर. हे पण एक्झाम्पल पडू शकतं. कॅल्क्युलेट द स्टॉपिंग साईड डिस्टन्स फॉर टू वे ट्रॅफिक इन सिंगल लेन रोड. टू वे ट्रॅफिक इथे पण आहे. द डिझाईन स्पीड ऑफ व्हेकल इज 60 km/h. अज्युम द रिॲक्शन टाईम ऑफ ड्रायव्हर इज 2.5 सेकंड अँड कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन ॲट 0.6 अँड ब्रेक इफिशियन्सी इथे दिली आहे इज 50%. ब्रेक इफिशियन्सी म्हणजे काय आपण बघूया आता. इथे आधी गिवन डाटा लिहून घेतला आहे बघा. डिझाईन स्पीड किती आहे 60 km/h. रिॲक्शन टाईम किती म्हटलं आहे 2.5 सेकंद. रिॲक्शन टाईम कोणाचा असतो, हा ड्रायव्हरचा. कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन 0.6 अँड ब्रेक इफिशियन्सी 50%. समजा ब्रेक इफिशियन्सी म्हणजे काय 50%. तुम्ही ब्रेक लावताय, 100% तुमच्या ब्रेकची इफिशियन्सी नाही आहे. तुम्ही एक व्हेकल चालवताय, तुम्ही ब्रेक लावताय, जे जाग्यावर थांबलं पाहिजे ॲक्च्युअली, पण ते काय होतं आहे सर्टन डिस्टन्स ट्रॅव्हल करतं आहे नंतर थांबतं आहे ते व्हेकल, म्हणजे त्या ब्रेकची काय इफिशियन्सी कमी आहे. समजा तुम्ही आता इथं ब्रेक लावताय, ते 1 मीटरमध्ये समजा थांबलं पाहिजे, पण ते 1 मीटरमध्ये आता थांबणार नाही, कारण का ब्रेकची इफिशियन्सी 50% आहे. म्हणजे ते अजून 1 मीटर डिस्टन्स ट्रॅव्हल करेल. समजते ना तुम्हाला, अजून 1 मीटर डिस्टन्स ट्रॅव्हल करेल आणि ते 2 मीटरवर जाऊन थांबेल. का थांबेल, डिस्टन्स पुढे का ट्रॅव्हल करता येते. नॉर्मलीच आपण मगाशी बघितलं व्हेकल ते स्पीड होते थोडक्यात, म्हणजे का तिथे फ्रिक्शनची व्हॅल्यू काय होते, कमी होते. ज्यावेळी ब्रेक इफिशियन्सी पण कमी होईल त्यावेळी फ्रिक्शनची पण व्हॅल्यू कमी होईल. एवढं लक्षात ठेवा तुम्ही. ब्रेक इफिशियन्सी कमी झाली की फ्रिक्शनची पण व्हॅल्यू
कमी होते. ब्रेक इफिशियन्सी थोडक्यात कमी कशामुळे होते, तर फ्रिक्शनमुळे कमी होते, एवढे लक्षात ठेवा. आता इथे काय म्हटलं आहे त्यांनी, ब्रेक इफिशियन्सी 50%, द व्हील विल बी स्कीड थ्रू 50%. समजते तुम्हाला, ज्यावेळी आपण ब्रेक लावू त्यावेळी व्हेकल स्कीड होईल 50%मुळे. त्या द ब्रेकिंग डिस्टन्स अँड रोटेट थ्रू द रिमेनिंग डिस्टन्स, देअरफॉर द व्हॅल्यू ऑफ कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन डेव्हलप. एफची व्हॅल्यू कशी येईल, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन कसं काय कॅल्क्युलेट होईल, एफ इज इक्वल टू 0.6 इंटू ब्रेक इफिशियन्सी किती आहे 50%. 50% मी फ्रॅक्शनमध्ये लिहिलं आहे, 50/100 मल्टिप्लाय केला तर किती येईल 0.3. म्हणजे ॲक्च्युअल कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन किती आहे 0.3 आहे. तिथे आपल्याला रोडला म्हटलं आहे त्यांनी 0.6 म्हटलं आहे प्रॉब्लेममध्ये, पण ब्रेक इफिशियन्सीच 50% भेटते आपल्याला, त्यामुळे तो काय होईल, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन पण 50% होईल. म्हणजे 0.6 इंटू 50%. 50% म्हणजे फ्रॅक्शनमध्ये लिहायला गेलं तर किती होईल 50/100. 0.6 इंटू 50% इज इक्वल टू 0.3. ॲक्च्युअली तिथे कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन किती आहे 0.3%. कदाचित तुम्हाला समजलं असेल, नाही समजलं तरी आपण हे रिपीट करूया नक्की गुगल मीटमध्ये. तुम्ही मला सांगा, एफ इज इक्वल टू 0.6 इंटू 50% 0.3. तर स्टॉपिंग साईड डिस्टन्सचा फॉर्म्युला आहे 0.278 व्ही इंटू टी प्लस व्ही स्क्वेअर अपॉन 254 इंटू एफ. फॉर्म्युल्यात व्हॅल्यू पुट करा, 0.278 इंटू डिझाईन स्पीड 60 km/h इंटू 2.5 रिॲक्शन टाईम ऑफ ड्रायव्हर प्लस 60 स्क्वेअर डिवाइड बाय 254 इंटू फ्रिक्शनची व्हॅल्यू 0.3. 0.6 नाही आहे फ्रिक्शनची व्हॅल्यू. इथे मी लक्षात ठेवा, मागच्या प्रॉब्लेममध्ये ब्रेक इफिशियन्सी दिलेली नव्हती, या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला ब्रेक इफिशियन्सी दिलेली आहे. आणि ब्रेक इफिशियन्सी किती आहे 50%. 50% ब्रेक इफिशियन्सी आहे, त्यामुळे फ्रिक्शन पण तिथे काय होईल कमी होईल, फ्रिक्शनची व्हॅल्यू पण काय होईल कमी होईल. ब्रेकच तुमचे कमी लागत आहेत, त्यामुळे टायर आणि तुमच्या रोडमधले पण फ्रिक्शन काय होईल कमी होईल ना. नॉर्मली एक तुम्ही विचार करू शकता, ब्रेकची इफिशियन्सी कमी झाली म्हणजे फ्रिक्शनची पण व्हॅल्यू कमी होणार आहे, 50%च होईल. ज्यावेळी 40% म्हटली असती समजा ब्रेकिंग इफिशियन्सी, तर तुमची 40%ने तुम्ही त्या कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शनला मल्टिप्लाय केलं असतं. ठीक आहे, इथे तुम्ही पुढे सॉल्व केला तर 88.94 मीटर फॉर सिंगल लेन रोड. सिंगल लेन पण आपल्याला काढायचं कशासाठी आहे, टू वे ट्रॅफिकसाठी काढायचं आहे. टू वे ट्रॅफिक इन सिंगल लेन रोडसाठी काढायचं, म्हणजे 2 वेसाठी मल्टिप्लाय बाय 2. 2 वे ट्रॅफिक येते म्हणजे अपोजिट डायरेक्शनमध्ये पण येतं, व्हेकल येणार आहे, त्याची आपल्याला काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे आपल्याला स्टॉपिंग साईड डिस्टन्स पण डबल लागणार आहे, म्हणजे किती 177.8 मीटर, म्हणजेच 178 मीटर. ठीक आहे, हे तुम्ही प्रॉब्लेम्स परत एकदा बघा, नक्की तुम्हाला समजतील. थर्ड प्रॉब्लेम आहे सुपर इलेव्हेशनवर आहे हा प्रॉब्लेम. सुपर इलेव्हेशनवर आहे. सुपर इलेव्हेशन तुम्हाला सुपर इलेव्हेशन प्लस स्टॉपिंग साईड, म्हणजे स्टॉपिंग साईड डिस्टन्स नाही, डिझाईन स्पीडवर आहे. हा डिझाईन स्पीड थोडक्यात तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. हा एक प्रॉब्लेम पडू शकतो, कदाचित पडला तर. ॲक्च्युली तुम्हाला 3 प्रॉब्लेमपैकी ना एक तरी प्रॉब्लेम 100% 4 मार्क्सला पडणारच आहे. त्यामुळे हे प्रॉब्लेम परत एकदा आपण गुगल मीट घेऊन झालं तरी रिपीट करू, आणि हा एक व्हिडिओ तुम्ही परत एकदा बघा, तुम्हाला नक्की समजेल. कॅल्क्युलेट द डिझाईन स्पीड ऑफ ए व्हेकल ऑन ए हॉरिझॉन्टल कर्व हॅविंग अ रेडियस ऑफ 100 मीटर विथ परमिसिबल सुपर इलेव्हेशन ऑफ 7%. कन्सिडर कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन 0.8. समजावून सांगतो तुम्हाला. डिझाईन स्पीड व्ही कॅल्क्युलेट करायचं आहे थोडक्यात, डिझाईन स्पीड. आणि तिथं रेडियस दिली आहे, कर्वची रेडियस तुम्हाला झालं असेल सर्वेमध्ये, आता पण आपण बघितलं रेडियस डिनोटेड बाय आर 100 मीटर. अँड पुढे आहे सुपर इलेव्हेशन. सुपर इलेव्हेशन आपण बघितलं आहे, आत्ताच बघितलं सुपर इलेव्हेशन. ट्रान्सफर इन्क्लायनेशन. सुपर इलेव्हेशन म्हणजे एका साईडला आउटसाईडलाचा रोड असतो, कॉन्व्हेक्स असतो, तिथे आउटसाईडचा पोर्शन काय करतो हाईटवर प्रोव्हाइड केला जातो, उंच केला जातो, आणि इनसाईड जो असतो तो पोर्शन डाऊन असतो, आणि तो कनेक्ट केल्यावर काय होतो इन्क्लाइंड होतो पोर्शन, तो काय होतो इन्क्लाइंड शेप प्रोव्हाइड होतो त्या रोडला. ठीक आहे, त्याला काय म्हणतो आपण सुपर इलेव्हेशन. 7% म्हटलं आहे त्यांनी, आणि कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन 0.8. ठीक आहे, आणि फॉर्म्युला मगाशीच बघितला आहे आपण, E+F इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन 127 इंटू आर. ईची व्हॅल्यू पर्सेंटमध्ये आहे 7%. कॅल्सित तुमच्या पर्सेंट पडत नसेल कदाचित, तो फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करा. 7/100 किती येतं आहे 0.07. 0.07 प्लस एफची व्हॅल्यू 0.8 इज इक्वल टू व्हीची व्हॅल्यू आपल्याला माहिती नाही, व्ही स्क्वेअर डिवाइड बाय 127 इंटू आरची व्हॅल्यू 100. जर आपण व्ही ह्या एका साईडला ठेवला, जर
0.07 प्लस 0.8 एका ब्रॅकेटमध्ये, हे आपण याला काय होईल डिवाइडमध्ये इकडे राहून ते मल्टिप्लाय होईल इंटू 127 इंटू 100, म्हणजे ह्याची ॲडिशन किती होईल 0.25, 0.07 प्लस 0.8 याची ॲडिशन किती होते 0.25 इंटू 127 इंटू 100, याची मल्टिप्लिकेशन 12700 एवढी येते. v² इज इक्वल टू 3175 येते. जर बोथ स्क्वेअरिंग हे केलं स्क्वेअर रूट टाकलं बोथ साईडला तर तुम्हाला व्हीची व्हॅल्यू भेटते 56.34 किलोमीटर पर आवर. म्हणजे तिथे काय आहे त्या रोडचा डिझाईन स्पीड किती आहे 56.34 एवढा त्या रोडचा म्हणजे त्या कर्ववर एवढा डिझाईन स्पीड आहे. इथे हा काय म्हटलं आहे त्यांनी सुपर इलेव्हेशन म्हटलं आहे, आणि त्या व्हेकलचं डिझाईन स्पीड तिथे किती असणार आहे त्या स्पेसिफिक कर्वला तर 56.34 किलोमीटर पर आवर असणार आहे. हा एक व्हिडिओ अपलोड करणार आहे मी आता. तुम्ही हा व्हिडिओ परत बघा, दोनदा कमीत कमी बघा. आपण याच्यावर एकदा गुगल मीट पण घेऊ आणि आपण काय प्रॉब्लेम्स असतील ते तुमचे सॉल्व करू. ओके, हा व्हिडिओ आता मी काही वेळातच अपलोड करतो.